सचिन अप्पा ढोरे पाटील आखाड्याचे अध्यक्ष प्रमुख यांच्यातर्फे मला 500 रुपयाचं बक्षीस यांनी 2 लाख रुपये कुस्ती होती उदाहरण खर्च केले। नंबर 2 ची कुस्ती पाठीमागे सगळे कुस्ती पाहतायत, आपण एक तर फिरता राहा किंवा पाठीमागे येऊन बसा। चला 1,50,000 रुपये इनामाची कुस्ती। पैलवान पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरी आणि पैलवान प्रकाश बनकर 2022 चा उपमहाराष्ट्र केसरी। ही सातारा अधिवेशन मध्ये अंतिम फाईट झाली होती। हा मुकाबला आज जोगेश्वरी मातेच्या उत्सवानिमित्तानं केसरत मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हा महामुकाबला पाहायला मिळतो। 500 रुपये तिकीट लावून अशी कुस्ती बघायला मिळणार। प्रकाश बनकर हे 1987 चे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर पैलवानचा पुतण्या आहे। त्यांच्या चुलत्यानं फार मोठा इतिहास केला, दिलीप पवारला हरवून। आणि अकलूज अधिवेशन मध्ये अतुल पाटील आणि संग्राम पाटील अशी कुस्ती माती आखाड्यावरती फायनल झाली होती। त्या संग्राम पाटलाचा पुतण्या देवठाण येता कोल्हापूरचा सरपैलवान पृथ्वीराज पाटील। असा मुकाबला पाहायला मिळतो। 1.5 लाख रुपयाचा ही कुस्ती बार झाली, मैदानालाही झालेली आहे, स्पर्धेतही झालेली आहे। आज केसनंद मुक्कामी फाईट टू फाईट कुस्ती चाललेली आहे। या ठिकाणी या कुस्तीसाठी अंकुशराव गोते यांचं या ठिकाणी 500 रुपये इनाम आलेलं आहे। सचिन अप्पा राजारामजी ढोरे पाटील यांच्यातर्फे मला कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। त्यांचा मी मनापासून आभार आहे। इसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते लेकिन दिल नहीं मिलता। मोठ्या मनाची माणसं इथं पुणे तिथं काय उणे, पुण्यात पुण्यवान माणसं विद्येचं माहेरगाव अख्ख्या महाराष्ट्राला परिचित। इथं मल्लविद्येला चालना दिली जाते। पुनर्वित्तम पुनर्मही पुनर्भार्या येत सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा। जगात सर्व काही मिळेल पण एकदा शरीर हारलं कुठेच मिळणार नाही। करोडोचं साम्राज्य असू द्या। वादळापूर्वीची शांतता ही बुलेट ट्रेन आहे। शिंगवाल हारले मनानं शिंकावं लागतंय। राजावळे घोडा म्हातारा झालाय, वाघ म्हातारा झालाय पण हरा खात नाही। रक्तातच करंट आहे। गेली 25 वर्ष झालं महाराष्ट्रात हलकीचा नेला त्याच्या घडतो। एकदा राजू आवळे पैलवानसाठी टाळ्या करा घेऊ। ते पैलवान होते, नगरसेवक आणि हलकी सम्राट। शाबाश। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा। चलो बेटा, भारतीय सेना दलाचा पैलवान पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर 2 शेर एक दूसरे के खिलाफ खड़े हुए हैं इस भारत में। एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चालू आहे। पोलादी मनगटाला भिडल्या आणि डोक्यातल्या विचाराला कुस्तीला सुरुवात आहे। उंचीला कमी आहे पृथ्वीराज पण कष्ट है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। धडसानं काकीत हात घालतात। पृथ्वीराज ज्या सिकंदरला आपल्या तालमीतलं कडवं आव्हान दरवर्षी त्रास देते माती विभागात, तो प्रकाश बनकर। कुस्ती स्पॉन्सर झालेली आहे। प्रकाश शंभराव जाधव, सचिन संभाजी जाधव, अनिल दत्तात्रय जाधव, अमित शिवाजी जाधव, गणेश चंद्रकांत जाधव
आणि अजित उत्तम जाधव या सर्वांनी 1.5 लाख रुपये एकत्रित करून हा महाप्रसाद बनवला. लोकांना हो लाख पकडलेल्या टाळ्या टाळ्या टाळ्या. शाबास. गर 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 गर. कुस्ती आखाड्याच्या बाहेर थांबणे या दोघांच्या रक्तातच नाही, दोघांच्याही दमाखासाचा अंदाज पुऱ्या महाराष्ट्राला नाही. कुस्ती मात्र हेरून जोडली. कौतुक आहे हिंद केसरी अभिजित दादा कटकेंचं. 1 रुपया फुकट जाऊ दिला नाही. आणि रामचंद्र सारंग सरांचं राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते. ज्ञान म्हणलं तर ज्ञानोबा, भक्ती म्हणलं तर नामदेव, वैराग्य म्हणलं तर तुकोबा आणि पैलवान म्हणलं तर रामचंद्र सारंग सर. असा माणूस महाटाच्या कुस्तीला लाभला हे आपलं भाग्य आहे. काही कमी नाही त्यांच्याकडे. 1 कोटीची तालीम मानली कळंबेला कोल्हापूरमध्ये. पण या गावातली मंडळी त्यांच्याकडे काही पैलवान होती म्हणून त्यांच्या पट्ट्यांच्या आग्रहार्थ या महिलांना शोभा वाढवण्याचं काम अनेक वर्षे ते करून राहिलेले आहे. शाबास. वारंवार टाकेत हात घालण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी हलगी वादक माजी नगरसेवक राजू आवडे यांचा यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान केला जातोय. हा सन्मान देण्यासाठी वडगाव शहरी मतदारसंघाचे प्रथम आमदार आदरणीय बापूसाहेबजी पठारे आपणास विनंती माजी नगरसेवक वाटे सम्राट राजू आवडे यांचा सन्मान करायचा आहे. आखाड्याच्या निमित्तानं कोलवडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि राष्ट्रवादी सहकार आघाडीचे तालुक्याचे अध्यक्ष अमरबाबा गायकवाड आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आपलं विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे. अमरबाबा गायकवाड. या ठिकाणी आखाडा कमिटीच्या माध्यमातून ज्यांना समालोचक म्हणून या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं होतं ते आदरणीय समालोचक पैलवान धनंजयजी मधले पंढरपूर यांनी अतिशय मधुर वाणीतून आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. माझी मद वाचा झाली अनावर, मद बोलतो विश्वंभर. भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. मी निमित्त तुम्हा सर्वांचं पाठबळ आशीर्वाद आहे. कुबेराच्या धनसंपत्तीपेक्षा माणसाला जीवन जगत असताना आशीर्वादाची गरज लागते. हाताचे हातोडे मानेवटी पडायला लागले. शबा समोरून लांगा दोघांनी एकमेकाच्या पकडलेले थांबले त्यांच्या रक्तातच नाही. दोघांच्या घराण्याला कुस्तीचा वलय लाभला. ओ पुत्राचा कब्जा घेतला प्रकाशनं. करा की टाळ्या. आखाड्याच्या निमित्तानं कोलवडी गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष विकासजी गायकवाड त्याचप्रमाणे राजू शेठ गायकवाड आपण या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित झालात. यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. हाताचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे. हत्तीची मान, पैलवानची मान, सापाची मान ही मजबूत असली पाहिजे. हत्तीच्या सोंडीतील जीव गेला वरती सोंड काढायचं बंद. सापाच्या मानेतील जीव गेला फणा काढायचं बंद. आणि पैलवानच्या मानेतील कस गेला कुस्ती गेली असं समजायचं. मानसशास्त्र आणि सायकोलॉजी आहे. एक उत्तम इंजिनियर त्याचं नाव पैलवान, एक उत्तम गणितज्ञ त्याचं नाव पैलवान आणि एक उत्तम शास्त्रज्ञ त्याचं नाव पैलवान. कारवाही आणि आखणी एकाच वेळेला. काम वेग याचं एकाच वेळा गणित सांगतो त्याचं दुसरं नाव पैलवान. काही जणांचा गैरसमज असतो डोक्याला कमी ढकला घेतात पण तसं नाही. आज महाराष्ट्रातले 3 पैलवान डीवायएसपी झाले आणि 4था एक हिंद केसरी सुनील साळुंके डीवायएसपी झाला. राहुल आवारी राष्ट्रकुल कॉमनवेल्थ गेम्स सुवर्ण पदक आणलं. 70 देशातून डीवायएसपी केलं. पैलवान
विजय चौधरीसाठी विशेष तरतूद केली महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. 14, 15 आणि 16 ला महाराष्ट्र केसरी झाले म्हणून GR काढला. डीवायएसपी केला. पुण्याला येते डीवायएसपी म्हणून काम पाहतात. नरसिंह यादव त्यांनाही डीवायएसपी केलं. गृह खातं सांभाळण्यामध्ये पैलवान यशस्वी झाले. योगेश दत्ता, बजरंग पुनिया, रवींद्र धैया, सुशील कुमार यांना जीवनाची भाकरी कोण दिली? या लाल माती. गृह खात्यामध्ये सर्वोच्च पदावर जिल्ह्याचा अधिकारी ही लाल माती देते. आज हिंद केसरी अमित कटके पैलवान जर शासकीय सेवा आणि नोकरी करायची असते तर त्यांचे गुण एवढे झालेले आहेत की ते डीवायएसपी त्यांच्या मार्गावर होऊ शकतात. कारण 20 वर्षाच्या आतमधलं पदक सुवर्ण देशातलं. हो 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 14 वर्षाच्या आतलं पदक आणि 23 वर्षाच्या आतलं पदक, ज्युनियर सिनियर सर्व पदक अमित खटके पैलवान. अतुल सेठ, लक्ष्मण हरगुडे युवा नेते या गावचे यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीचं माझ्या आवाजाचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस. आणि गणेशजी ननवरे साहेब, गणेश ज्ञानदेव विकामे, ग्रामपंचायत सदस्य कोलवडी यांच्यातर्फे कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मला 500 रुपये. धन्यवाद. मी पंढरपूर आलोय आणि या केसनमध्ये माझं कौतुक होत आहे. शिवधरीलाचे तर तुळापूर, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छवाता, महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोलो बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज द्या की देवाचं नाव घ्या की कोरोनात वाचलो आपण सर्वजण. घ्या की देवाचं नाव सर्वजण बोला. मी आजी हात जोडले देवाचं नाव घ्यायला मी पण नसावा. मी पण ज्याची पक्व फळापरी गळले रे जीवन त्यालाच कळले. नामच कीर्तन पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची. देवाचं नाव घेतलं तर पाप नष्ट होतात. एकदा मोठ्यानं नाव घ्या. आम्ही वाचतात एकदा नाव घ्या. हिंद केसरी झालाय जगातलं सर्व पटकावलं. बोलो बजरंगबली की बोलो बजरंगबली की. अवघड दुमदुमलं केसनान अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. इथं गट नाही तट नाही जात नाही पंत नाही भेद नाही भाव नाही. जोगेश्वरी मातेचा उत्सव साजरा केला जातो कुस्तीचं मैदान घेऊन. गंगागाव सोसायटीचे चेअरमन सन्माननीय गणेशरावजी गायकवाड आपण उपस्थित आहात. यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत विनंती. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शबास. जंगली रमी पे आओ ना महाराज. या ठिकाणी शेवटची कुस्ती चालू आहे. कुस्तीसाठी इनाम आहे 1,50,000 रुपये. पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी कोल्हापूर, पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगा वेस्टाने यांची कुस्ती चालू आहे. शबास. मशीन तापाय लागले. थंडी ती कुस्तीची नशा चालली आहे. या कुस्तीसाठी यानंतर पण हाय काय हाय पण ह्यानंतर त्याची वाट बघणारी काही लोक हाय तिथं. कीर्तनाचा फळ, उसाचा फळ, तमाशाचा फळ, कुस्तीचा फळ. हा कुस्तीचा फळ माणसाचं जीवन हे निरोगी निर्व्यसनी आणि पूर्ण 100 वर्षाचं दिलेलं आयुष्य ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. पुत्राचा कब्जा प्रकाशनं परत एकदा घेतला. हाताचा घोटणा मानेवरती ठेवला. मानेतील कस काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. याचा सगळं आपलं सगळं फेसा सगळं घालायचं डेअरीला.
चहा आहे दुसऱ्याच्या घरी, माझं एवढं लिटर जात त्याचं तेवढं लिटर जात पोराचं पायात पाय धडकत्यात. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. भगवंताला असं दान मागाय काय करायचं 100 करून गावावर. कुळीकन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या भारत देशामध्ये शून्यातनं जग निर्माण करणारे अनेक माणसं जन्माला आली. लोकल विकणारा माणूस टाटा बनू शकतो, चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान, पेपर विकणारा माणूस राष्ट्रपती बनू शकतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब प्रसंगी बहिणीचं सोनं घाण ठेवलं पण देशाच्या राष्ट्रपती पदावर. शाबास. कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है, नीयत जिनकी साफ है घर में मथुरा काशी है. या ठिकाणी डॉक्टर भरतजी शितोळे आपण उपस्थित झाला. यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. वाह. आनंदाचे डोहे आनंद तरंग, कुस्तीमय झालेला केसनंद. प्रत्येकाच्या मनात कुस्ती फिरलेल्या. शंभर किलोचा बोजा मानव घेऊन एवढा वेळ बसणं सोपं नाही. पटक 4 ला उठावं लागतंय, 10 किलोमीटर धावावं लागतंय, 7-7, 8-8 वेळा हौदाव करावा लागतोय, 1000 सपाटी मारावी लागते आणि 10 किलोमीटर धावल्यानंतर पाटक 4 ला लोण्याचा गोळा पोटात जावं लागतोय. करा की टाळ्या. आणि असा एक पैलवान घरात सांभाळायचा म्हणजे 10,000च्या पोटाला चिमटा घ्यावा लागतोय. महिना 15 ते 20,000 रुपये पैलवान आहे. सफरचंद 150 रुपये किलो आहे, चिक्कू 60 रुपये आहे. मला बोलासाठी जाऊ दे. काय सरपंच आहे बोलतोय ते बरोबर आहे का? कुठे गेले नाना? बरोबर आहे का नाना? हा. बक्षी करावं कसं पळा लागलं. घ्या दर्शन करा बिशा. गवळार म्हशी प्यावं लागते हो आम्ही दादा. 60 म्हशी दावून बघून आलो येतो. सरपंच साहेब जरा यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त सारंग सर दिलगिरी व्यक्त करतो. थोडा उशीर झाला. रात्री 11 वाजता मैदान संपूर्ण माळशिरसला. चला कुस्ती पंढरी कोल्हापूर मधनं घार मोठी चित्त तिचं पिलापाशी. सारंग सरांचा जीव या मैदानावरती. केसनंचं मैदान कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातलं स्टार मैदान झालं पाहिजे यासाठी ही माणसं पायाला भिंगरी बांधून आहे. एकटा माणूस कार्यक्रम करू शकत नाही. पै एकत्रित करून भला मोठा कार्यक्रम अनेक दानदार माणसांनी मैदानचं प्रत्येक गटाचं बक्षीस घेतलं. येत्या 26 जानेवारीला कुस्तीचं मैदान असं श्रीगोंदा मुक्कामी आप्पासाहेब सोनवणे जाहीर करतात. फार मोठं मैदानाचं नियोजन आहे. सर्व पैलवानी सहकार्य करा कुस्त्या जोडण्यासाठी. धन्यवाद. ओ ओ गोंदा कुस्ती निकाली जाईल तर गाडा मालक संजयजी हरगुडे पाटील यांच्याकडून 500 रुपये. कुस्तीचा या निकालच लागतोय, सुटत नाही. कुस्ती नाही छुटेगी. त्याचप्रमाणे पैलवान हनुमंत सातव यांच्याही वतीने 500 रुपयाचा इनाम या ठिकाणी आलेला आहे.
कुस्ती हो शबास. दोघांनी एकमेकाची लाग पकडलेल्या दोघांना समान संधी आहे. निलेश अप्पा खटाटे यांचा आगमन झालेला आहे. पुरंदर केसरीचे मानकरी पहिला निलेश अप्पा निलेश अप्पा यावं आपलं स्वागत आहे. हजारो प्रेक्षक तल्लीन झाला. जनसागराचा महासागर लक्ष ठेवून पडला की पाडलाच्या पेक्षा लढला कसा बघणारी बरीच माणसं येतात. अनेक गावचे कुस्तीचे आयोजक आजच्या केशवच्या मैदानामध्ये लक्ष देऊन पैलवान वहेरू बसलेला माणूस प्रत्येक उभा आहे. खाली जाऊ नका प्लीज. खाली वयोवृद्ध माणसं खुर्ची बसल्या. पाय निसटला. मानकरी खांदेकरी आपला बोलितो विडा घेण्यासाठी भोरनाथ मंदिरामध्ये आपण सर्वांना विनंती तिथे जमायचे. देवपंच त्या ठिकाणी बसलेले आहेत. कुस्ती संपल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी तिथे जायचे. शबास शबास. हो हो काकी ठाण घालून लपेट मारण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराज पाटलाचा. हृदयाचं ठोकं चुकवणारी कुस्ती झाली होती सातारामध्ये. हीच पहिले हाफला प्रकाश बनकरची आघाडी होती. आमदार साहेबांनी सांगितलं त्यांच्या मनोगतामध्ये. पण उच्च कलात्मक आणि जागतिक कुस्तीचा अभ्यास पहिला पृथ्वीराजकर. पाठीमागे जाऊ नका. तुमचं कष्ट आहे, त्याग आहे, आतमध्ये चला. या ठिकाणी लाईव्ह प्रेक्षेपण करणारे महाखेल हे अतिशय उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी आपलं लाईव्ह प्रेक्षेपण करत आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये आता आपलं केसनगावचा आखाडा व्यक्त करतो. आपल्याला एक जण वरती येणार असेल तर त्याचाही या ठिकाणी केसनगाव उत्सव कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात येईल. या ठिकाणी त्यांना विनंती करतो आपल्यापैकी एक जण येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. महाखेल कोणीतरी प्रतिनिधी या ज्ञानेश्वर आसवले आणि मुंबईचे शिरसीकर तुम्ही तिथं तुमचे प्रतिनिधी थांबून व्यासपीठावरती या. आपला त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तो सन्मान राष्ट्रवादीचे युवा नेते श्रीकांतदादा पाटोळे, त्याचप्रमाणे नॅशनल चॅम्पियन पैलवान गणेशजी हरगुडे या दोन मान्यवरांना विनंती करतो. त्याचप्रमाणे ऋषिकेशजी चव्हाण, ओंकार हरगुडे या चार मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी लाईव्ह वाल्याचं महाखेलवाल्यांचं या ठिकाणी सन्मान करायचं. दुखापत होणार नाही.
हो. शाबास. तापलं मशीन आता. शाबास. मध्ये घ्या पहिलं तुम्ही थांबा की माग माग पळा दोघे घामाने ओले चिंब झालेले आहेत. आक्रमक स्थितीमध्ये ₹1,50,000 इनाम या ठिकाणी देण्यात येणार आहे. या कुस्ती ज्यांनी दिलेली आहे आणि हो ते डेंजर हो डेंजर पोझिशनला कुस्ती. हजारो प्रेक्षक उठून उभा राहिले. वाहेगुरु बल्ले बच गयो. दोनों बच गयो. दोनों बच गयो. तालियां तो बजाओ. अतिशय सुंदर आखाडा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतो ते केसनगावचे माजी सरपंच आणि पुणे बाजार समिती विद्यमान संचालक. विजयासाठी तुम्ही पंचाशी हुजत घालू नका. तुम्ही महाराष्ट्रात महान नाव कमवलेला. चला पुढं दोघे चला. चला पृथ्वीराज चला पुढं. चला रनिंग अवस्थेमध्ये पंचाचं म्हणणं आहे कुस्ती कुस्ती सुरू करा. पहिलवान कुस्ती खेळा. कुस्ती खेळा. सगळे बाहेर गेले होते 2-3-4 वेळा. कुस्ती करा. कुस्ती करायला लावा. पहिलवान कुस्ती करा. दोघं बी कुस्ती करा. चला 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 चला. दोघं चांगले आहेत तुम्ही. 1 नंबरचे पहिलवान आहेत दोघं बी. ज्ञानेश्वरजी आसवले यांना विनंती करतो. आपला या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान होतोय. तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. यात्रा कमिटीच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होतोय. ज्ञानेश्वरजी आसवले त्यांना या ठिकाणी सन्मानित करतील केसनगावचे माजी सरपंच सचिन संभाजीराव जाधव. ज्ञानेश्वर आसवले प्रसार माध्यम युट्यूब चॅनल यांचा सन्मान सचिन अप्पा राजारामजी ढोरे पाटील 2 लाखाचं बक्षीस नंबर 1 ला ज्यांनी स्पॉन्सर केलं त्यांच्या शुभ हस्ते आणि नॅशनल चॅम्पियन गणेशजी हरगुडे पैलवान हे करतील. स्टेडियमच्या जवळ जाऊन केलेल्या कार्यकर्तृत्वाची पोच त्यांना देतात. प्रत्येक घटक इथं कुस्ती महाराष्ट्राची कळसाला जावी यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. आज या कुस्तीचा मनमुराद आनंद विश्वासदादा हरगुले गंगावे तालमीचे वस्ताद जनमानसामध्ये उभारून आपला पट्टा प्रकाश बनकर आखाड्यात लढतोय. सिकंदर लढून गेला दुसऱ्या कुस्तीसाठी. कोगेगाव कोल्हापूर पासून 10 ते 12-15 किलोमीटर अंतर. आणि पावसाळ्यात आमदार साहेबांना माहिती आहे कोल्हापूरला किती पर्जन्यमान असतंय. झाडावरती शेवाळा येतो
आणि अशा पावसात सुद्धा थांबला तिथं गदा मिळालेला नाही. योगेश बोंबाळे, पैलवान विजय घोटा, माऊली जमदाडे, अशा मोठमोठ सचिन जामदार या पैलवानांच्याकडून थोडी निराशा झाली, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही. प्रकाश बनकर, सिकंदर शेख या पैलवानांच्याकडून अपेक्षा धरली. अखेर त्यांनी केलेली तपश्चर्या फळास आणि काल तुम्ही तुमच्या अखंड या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेली तपश्चर्या एका दिवसात वाया घालवताल. पहिला आपण कडेला जाऊन कुस्ती करू नका अशी आपणास विनंती करतो. आणि एक दिवशी अभिदादा ओग्यातून तालमीकडे येत असताना वाघ आडवा गेला विश्वासदादाला. आणि ही बात हो हे सत्य, मी मनोरंजनासाठी बोलत नाही. विश्वासदादा स्वतः ऐकते तिथं. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, गडहिंग्लज या भागामध्ये किती जंगल आहे तुम्हाला माहिती आहे. घरच्यांचा विरोध होता. काही शासन मानधन देते का? स्वतःच्या परपंजावरती तुळशी पात्र ठेवून तुम्ही रोज तिकडे जाताय. तर थांबा आता, हे बंद करा. आणि तालीम जर तुम्ही गंगावीस बघितली, कोणत्याही पोराच्या वडिलाला वाटत नाही की त्या तालमीत पोराला पाठवावं. इतकी दुरावस्था अर्ध मिळतात. आणि 400 पोर आहेत तिथं. एका पेटीमध्ये 5-5, 4-4 पोर राहतात. त्या तालमीत शिस्त विश्वास दादा हरगुली तालमीत गेले तर चाचणीपणे राहावं इतकी येतो, इतकी शांतता. विश्वास दादा या तिकडं. दादा कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है, नीयत जिनकी साफ है घर में मथुरा काशी है. सिकंदर शेख महाड केसरी झाला आणि विश्वासदादाचं स्वप्न साकार झालं. की विश्वासदादा जन्माचा दुबारा कुस्ती पाहतात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या करा सर्व. ओ शाबास, व्हेरी गुड, शाबास शाबास. माझा करंट संपला. ही कुठल्याही रिस्पीट खाली ओ राजू आवळे हलगी सम्राट यांच्यासाठी सचिन आप्पा ढोरे पाटील पैलवान आणि पैलवान गणेश हरगुडे पैलवान यांच्यातर्फे 500, सचिन आप्पा तर्फे 500. दोनही पैलवानांना आमदार साहेबांचं या ठिकाणी एक सूचना आलेली आहे. आमदार साहेबांची, जर कुस्ती तुम्ही कडेला देणार असाल तर कुस्ती या ठिकाणी बंद केली जाईल असं आमदार साहेबांचं म्हणणं आहे. आपण आखाडा चांगल्या पद्धतीचा बनवलेला आहे. आपण कृपया कुस्ती ही आखाड्याच्या मधोमध करावी. आपला कौशल्य दाखवा, आपले डावपेच दाखवा. या ठिकाणी गावाच्या वतीने दोघांनाही या ठिकाणी मी विनंती करतो. शाबास. मानवी वाघ सिंह तुटून पडायला लागल्या. कष्ट आहे म्हणून एकमेकाच्या समोर एवढा वेळ उभा राहिलेले आहे. शाबास. कडेला गेल्यानंतर तेवढं एकमेकाला ढकलाढकली करू नका. आमदार साहेबांनी आत्ताच सांगितलं, पटारे घराणं महाराष्ट्रातलं कुस्ती चक्राचं आधार म्हणून, देवदूत म्हणून पंढरीनाथ पटारे आणि बापूसाहेबचे पटारे ही भावाभावाची जोडी, राम लक्ष्मणाची जोडी. बंधू प्रेम काय असतं त्यांच्या मनोगतामध्ये आपण ऐकलं. आणि बंधू प्रेम असं असल्यानंतर त्या घरात गोकुळ असतं. आपण पाहिलंय रामायणामध्ये, महाभारतामध्ये रघुरामचंद्र वनवासाला गेले, पादुका राजगादीवरती ठेवून राज्यकारभार चालवला भरतानं. आणि सावलीसारखा लक्ष्मण सोबत होता.
म्हणून 1.25 लाख नातू, 1.25 लाख बंधू, 80,000 बायका आणि सोन्याची लंका भावाच्या प्रेमापुढे हारली. सचिनप्पा, हे बंधू प्रेम. रावण सुद्धा म्हणला मी ब्रह्मांड जिंकलंय, माझी सोन्याची लंका, तुमच्यापेक्षा माझं कुटुंब मोठं आहे, तरी सुद्धा मी हारलो. याचं कारण माझा विभीषण माझ्या सोबत नव्हता आणि तुमचा भाव तुमच्या सोबत होता. आमदार साहेब, हे बंधू प्रेम आहे. आणि महाभारत शिकवतोय 5 पांडवांनी 1,000 कौरव. वाईट केलं कौरवानी, वंशाला देवाला वाला माणूस राहिला नाही. म्हणजे कुस्ती म्हणून भावाचं भावावरती प्रेम असावं. शबास. खूप कुस्ती झाली. कुस्ती शेवटची आहे. प्रेक्षक आपल्या कुस्तीचा मनमुराद आनंद लुटत आहेत. पहिल्यांदा विनंती, कुस्ती चिटपट करा. भक्ती, शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती. आपल्याला विनंती, आपण प्रेक्षकांना नाराज करायचं नाही. या ठिकाणी 2 मिनिटाची कुस्ती होईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मैदानी कुस्तीसाठी दोन मिनिटात कुस्तीचा निकाल लागला तर ठीक, अन्यथा कुस्ती ही बरोबरी सोडवली जाईल. 2 मिनिटात, आता काही 2 मिनिटात काही होऊ शकतंय. तुम्हाला या स्पर्धेच्या युगामध्ये वेळेचं तत्व माहिती आहे. कुस्ती आणि त्या कुस्तीतला तुमचा जलवा दाखवा. समालोचक पैलवान धनाजी मधने पंढरपूर यांचा पुरुष एकदा यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. आभार आहे. खूप प्रेम आज स्टेशनमध्ये मला मिळालं, मन भरून आलं. 1 मिनिट झाला, 1 मिनिट राहिला भोसले सर. अखेरचा अनमोल असा 1 मिनिट आणि कुस्ती ही बरोबर सुटलेल्या अशा पद्धतीने उत्कृष्ट कुस्त्यांचं मैदान अतिशय शांततेत